झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। रावल बँकेच्या तपासाचे गौडबंगाल, 11 नावे वगळली, 8 जणांवर गंभीर गुन्हे। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाबाबत अनिल गोटेंचा गंभीर आरोप। धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या येथील रावल बँकेचा परवाना रद्द झाला असला तरी या बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा विषय अद्याप संपलेला नाही। या विषयाला धरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी 18 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन तपासातील गौडबंगाल उघड केले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या तपासातील हस्तक्षेप आणि विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांच्या बचावासाठी चाललेली धडपड याबाबत अनिल गोटेंनी गंभीर आरोप केले। रावल बँकेत 98 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अंती समोर आल्यानंतर याबाबतचा तपास अद्याप सुरू आहे। गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेल्या या तपासात अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे। मुळात तपासाचे हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यास तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक देवेंद्र भारती यांनी नकार दिला। आता देशाची पोलीस स्थापन केली होती पुऱ्या सल्ल्यावरून देवेंद्र भारती त्यांनी सरकारला इतरांचा विश्वास नाही। जगाच्या पाठीवर असं कुठेही घडलं नाही। त्यानंतर या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या काहींनी मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी पुन्हा हे प्रकरण सीआयडी कडे सोपवण्याचा शेरा मारला। मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे सीआयडीच्या शेवटच्या आरोपपत्रात 11 जणांची नावे वगळण्यात आली। यात मंत्री रावल यांच्या कुटुंबियांचाही समावेश आहे। हे करताना मंत्री रावल यांचे काका बापूसाहेब उर्फ जयदेव सिंग रावल यांच्यासह 8 जणांविरुद्ध मात्र गंभीर कलमे लावण्यात आली आहेत। त्यावेळेला सर्व संचालकांना दोषी ठरलेलं आहे। त्या संचालकांमध्ये जयकुमार रावल यांचा समावेश आहे। 2011 मध्ये 3 जानेवारी 2011 या दिवशी RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचं लायसन्स रद्द केलं। सरकार खात्यात त्याचे 3 ऑडिट केले। 3 ऑडिटमध्ये जयकुमार रावल यांना दोषी ठरलेलं आहे। मग याची चौकशी जी आहे ही चौकशी स्थानिक पोलिसांनी न करता सीआयडीने करावी असं त्यांनी एक पत्र सीआयडीला दिलं। याहून महत्त्वाचे म्हणजे सीआयडीच्या उपअधीक्षक प्रतिभा बिरारी यांनी तयार केलेला फॉरेन्सिक ऑडिटचा 44 पानांचा अहवाल 14 फेब्रुवारी 2022 रोजी सीआयडी कार्यालयात पोहोचला। मात्र तो आता 3 मे 2025 रोजी न्यायालयात सादर झाला। परंतु सीआयडीने हा अहवाल तब्बल 3 वर्ष 4 महिने न्यायालयापासून लपवून का ठेवला असा सवाल अनिल गोटेंनी उपस्थित केलाय। एक फॉरेन्सिक रिपोर्ट आणि आज माझ्या सगळ्या सरकारला माहीत नाही, मी मोठा गोष्ट करतोय की जयकुमार रावल यांना सगळ्यात पहिले दोषी ठरलं होतं जळगावच्या बजाजे कंपनी यांचं ऑडिट आहे। त्या ऑडिटचे 1100 पाने आहेत, 1100 सगळी मी वाचून काढलेली आहे। हा वेगळा आहे 44 मला आत्ता सादर केलाय। मी लिहिले 3-5 रावाला वाचवायचं म्हणून ते आणि तो रिपोर्ट लपवून ठेवला आहे। गेल्या 10 वर्षांपासून आपण रावल बँकेच्या विरोधात लढतो आहोत। वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय राहणार नाहीत असा इशाराही गोटे यांनी दिला। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।